एकेकाळी भयंकर वाटणारं नैसर्गिक आपत्ती आज आपण सहजपणे घेतोय. ही आपल्याला सवय झाली आहे का त्याची? का आपली मानसिकता आपण तयार केलं, की याच्याहून भयंकर नैसर्गिक आपत्ती आली, तर आपण कसे स्थिर राहू? नैसर्गिक आपत्ती येण्याची मुख्य कारण जे ते मानवनिर्मित आहे. गायीने तयार केली नाहीये, पक्ष्याने तयार केली नाहीये. माणसाने केलेल्या चुकीच्या कामांमुळे नैसर्गिक आपत्ती वाढत चालल्यात. निसर्गातले समतोल ढासळले गेलेत आणि ते ढासळलेल्या समतोलाचे रिझल्ट, त्याच्या प्रतिक्रिया, क्रिया झाली की प्रतिक्रिया होते. त्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत, त्या निसर्गाच्या वेगळ्या संकटातनं आपल्याला जाणवायला लागल्यात. आत्ता यावर्षीचा जर विचार आपण केला आणि मागच्या वर्षीचा विचार केला, तर अरबी समुद्रामध्ये 100 वर्षात झालेली एवढी वादळं एका वर्षात झाली. आत्ता या पावसाळ्यामध्ये सुद्धा हिमालयापासून खालपर्यंत पाऊस पडला आणि जगाच्या इतिहासात भयंकर आपत्ती आपण मानायला पाहिजे खरं म्हणजे ती, की तिबेटवरती पाऊस पडला. जगाच्या इतिहासात तिबेटला पाऊस पडला नव्हता. तसे पृथ्वीवरचे वारे बदलल्यामुळे हिमालय ओलांडून तिबेटला पाऊस गेला. हा एक अतिशय महत्त्वाचा चिंतेचा विषय आहे. पण आपण अजून त्यातनं शहाणे होत नाही आहोत. तर आपल्याला प्रयत्न करायला लागेल, की संकटं येऊ नये म्हणून काय करूया? संकटाला तोंड देण्याची क्षमता निर्माण करणं हे योग्यच आहे. पण ते निर्माण होऊ नये म्हणूनही काम करणं योग्य आहे. ते केलं पाहिजे. नाहीतर आपल्याला आत्ता तरी डोळ्यासमोर जो दिसतोय, तो तापमान आणि पावसामुळे झालेला विनाश. काळजी घेऊया, की आपले उपभोग संयमित करूया.